अरुचे बॅनर जे लागणार आहेत ना, असं त्याच्यामुळे थोडासा हिरमोड झाला. बाकी छान झालं फंक्शन. बलून बाबू बलून बर्थडे आहे ना. अंजली आलेली आहे. पण तो खूप छान दिसत होता म्हणून मी म्हटलं अरुच्या पहिल्या बर्थडेचा पण आपण वाढदिवसानिमित्त आपण आवर्जून वेळ काढू. जमते दादा. डिनर आहे सगळ्यांसाठी तर ते इथे बनवत आहेत. श्री स्वामी समर्थ. नाही पण ते कॅमेरा जमते दादा. आता शेट टाकू जरा. इकडे अरुचा फोटो बॅनर रेडी होतोय. मम्मीने जी फ्रेम दिली होती ती इथे सजावटीच्या सामानाजवळ ठेवली आहे कारण ती स्टेजवर कुठेतरी डेकोरेट करायची आहे. आणि हे राऊंड टेबल्स टाकलेत, बाजूला चेअर्स टाकलेत, चालू आहे काम. दादा ते बॅनर सध्या एकच आलाय काय? अच्छा ओके. अरू छान 2 तास झोपला होता. अजून 1 तास झोपला असता तरी चाललं असतं पण ठीक आहे 2 तास पण इनफ आहे सध्यासाठी. आता त्याचा आमाम चालू आहे. आले बापले जाम दिलं त्याच्या हातात सो दॅट जरा खावा व्यवस्थित. इथे अरूचे बॅनर जे लागणार आहेत ना फोटो ते सेट करतात दादा. इकडे ऑलरेडी एक बॅनर सेट आहे. तर आपलं जे बलून डेकोरेशन करतायत त्या दादांशी आपण बोलूया. ऋषी दादा ना काय आलेत? अच्छा ते आतमध्ये आहेत. या दादांचं नाव आहे रोहित दादा. तर प्रतीक्षा ताई माझी तिच्या बेबी शॉवरचं डेकोरेशन ज्यांनी केलं होतं ते हेच दादा आहेत. आणि हे ताईंचे स्टुडंट पण आहेत म्हणजे. तर त्या ह्याने पण त्यांची लिंक लागली आणि मग मी त्यांचं इंस्टाग्राम पेज पाहिलं आणि मला त्यांचं जे फिनिशिंग आहे कामाचं ते खूप छान आवडलं. त्यांनी जे काही डेकोरेशन केलं होतं ते पण आवडले म्हणून म्हटलं अरूच्या बर्थडेचं डेकोरेशन आपण यांना देऊया. तर दादा तुमच्या इंस्टाग्राम पेजचं हे काय? अलिबाग बलून डेकोरेशन. मी इथे हा अलिबाग _बलून_ डेकोरेशन असं आहे. मी इथे समोर देते आणि लिंक पण देते खाली. तर तुम्ही नक्की चेक करा. आणि जर तुम्ही बाहेरचे कुठले तरी असाल आणि तुम्ही प्री वेडिंगसाठी वगैरे अलिबागवर आलात आणि तिथे तुम्हाला बीचवर काहीतरी सेटअप करून हवाय फोटोसाठी हा तर ते पण दादा करून देतात. ते पण त्यांच्या पेजवर तुम्ही चेक करू शकता. प्लस असं इतर काही तुमचं फंक्शन आहे ओरिजिनल प्रपोजल वगैरे जरी तुम्हाला कोणा तुमच्या पार्टनरला करायचं असेल तर सुद्धा ते करून देतात. त्यांचं पेज चेक करा तुम्हाला छान छान आयडियाज भेटतील आणि मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि असं बर्थडे पार्टीचं छान छान डेकोरेशन तर ते करून देतातच. ओके तर आता आपण बघूया पूर्ण फायनल लुक झाल्यानंतर दादा कसं करून देत आहे. त्यांचं इंस्टाग्राम नक्की चेक करा तुम्हाला आवडेल. अलिबागला तुम्ही येताय काहीतरी स्पेशल ओकेजन आहे तुम्हाला सजावट करून हवी आहे तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ओके नाही घेतो तुम्हाला मी. आमचे संतोष दादांचा डीजे आहे हा त्यांची साऊंड सिस्टीम वगैरे आहे ती आता अनलोड होती टेम्पो मधून. आणि बाकी इकडे सजावट चालू आहे आपली. हे टेबल ॲक्च्युली थोडे म्हणजे ही जी जागा दिसते ना ती पण ऑक्युपाय करायची मी तुम्हाला सांगते आता कारण की माणसं आपली जास्त होणार आहेत. ही टेबल कमी पडतील खुर्च्या कमी पडतील. हे टेबल थोडे जवळजवळ करता येतील तर करायचे आहेत आणि बाकी जी जागा आहे ती खुर्च्या नॉर्मल खुर्च्या टाकून हे करायची आहे ते मी सांगते करायला. आणि तिकडे जेवण चालू आहे म्हणजे डिनर आहे सगळ्यांसाठी तर ते इथे बनवत आहेत बायका. आपण जाऊन येऊया. दादा हे काय वरण बनते? चालू आहे तयारी. तर हे ओमप्रकाश काका आहेत चौलचे. प्रकाश केटरर्स म्हणून यांची केटरिंग सर्व्हिस आहे तर त्यांच्याकडून आज आपण आपलं डिनर जे आहे ते बनवून घेतोय. तर मेनू काय आहे तो मीच सांगते.
स्टार्टर म्हणजे पायनॅपल ज्यूस आहे मेन, आणि स्टार्टर्समध्ये आपले चीज बॉल्स आहेत आणि कोथिंबीर वडी. हां, आणि मेन लंचमध्ये आपला पुलाव, वरण भात, व्हेज कुर्मा भाजी आणि पनीर टिक्काची, त्याच्यानंतर गुलाबजाम आहे स्वीट डिशमध्ये, आणि बाकी सलाड, पापड ते तर आहेच, लोणचं, डाळ फ्राय. तर असं सगळा मेनू आहे. सो प्लीज स्टे ट्यून. मी मुलाची आई, ज्याचा वाढदिवस आहे त्याची, आणि माझं यूट्यूब चॅनल आहे. आपले जवळजवळ 1 लाखाच्या वरती सबस्क्रायबर्स आहेत, तर तुम्ही सगळे सुद्धा त्यांना तिकडे दिसणार आहात. हे डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे हे स्टेज वगैरे सगळं आमच्या मंगेश काकांनी, ज्यांनी माझं बेबी शॉवरचं डेकोरेशन केलं होतं त्यांनी. काका इथे नाही आहेत आता, नंतर जर त्यांच्यासोबत बोलता आलं तर बोलू आपण. ते त्यांच्याकडून हे सगळं आहे. आजी दिसली नाही सकाळपासून म्हणून. आजी सकाळपासून बिझीच आहे. बर्थडे आहे ना. आजीने सकाळी गुलाबजाम केले, ते फेल गेले, म्हणजे पीठ खराब होतं. तेवढी आईची सगळी मेहनत हे झाली. मग आईने शेवया केल्या. कोण दिसते? हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे चिकनू. थँक्यू बोल. हे बघ बलून, बघ बाबू बलून कुठे. वाव, किती कलरफुल बलून, किती कलरफुल. प्रांजली आलेली आहे आणि मला खूप बरं वाटलं, कारण की मला जाम टेन्शन आलेलं आता अरूला बघणार कोण. कारण की इथे आमची पांजू आहे आणि ती माझा मेकअप करते मला, आणि ताई गेल्यात घरी, कारण की त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या नणंदेच्या मुलीचा पण आज वाढदिवस आहे. सेम डेला त्यांची आणि माझी डिलिव्हरी झाली होती, सेम हॉस्पिटलला. आम्ही आय गेस बाजूबाजूच्या रूम मध्ये पण होतो, असं पण काहीतरी आहे. तर तिचा पण, त्या बाळाचा आज वाढदिवस आणि अरूचा पण, त्याच्यामुळे ताई एवढा वेळ इथे थांबल्या, पण आता त्यांना जाणं भाग आहे, तर त्या गेल्या. आणि मग सानिका होती, ती पण सकाळपासून होती, ती पण रेडी व्हायला गेली, कारण तिला पण लवकर यायचं आहे, मग ती आपला ब्लॉग शूट करेल, राईट. त्याच्यामुळे तर मी आता बोलत होती कोण बरं घेणार अरूला. तेजू वहिनी आहे, ती आत्ता झाली, पण ती पण टायर्ड होऊन आली आहे, तिला पण थोडासा आराम तर ती डिझर्व करते. मग आता नशिबाने मला दिसली पांजू, तर ती थोडीशी त्याला रमवेल, तरी तोपर्यंत आमचा मेकअप होता. आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, चलो पांजू, लेट इट स्टार्ट. आमच्या पांजूचा मेकअप आर्टिस्ट आहे आमची प्रांजली. माझ्या बारशाचा मेकअप आरूचा, जो तुम्ही सगळ्यांनी खूप छान पसंत केलाय, तो आमच्या पांजूनीच केला होता. मेकअप बाय _ पांजू असं तिचं आहे. मी इथे समोर देते, तर नक्की तिला फॉलो करा बरं. आणि आजचा माझा मेकअप आमची पांजूच करणार आहे. चला सुरू करूया. खुश. हा आहे अरूचा बर्थडे केक.
केक जो मी मागवलेला आहे इंस्टाग्राम पेजवरून. त्या पेजचं नाव आहे द रोलिंग स्कोन म्हणून आणि हे पेज आहे श्रिया पाटील, हिचं आमच्या अलिबागची कन्या आहे ती. आणि ट्रस्ट मी इतके सुंदर केक्स बनवते ना, तिचं पेज तुम्ही एकदा नक्की चेक करा. खूप भारी भारी डिझाईन्स असतात आणि टेस्ट पण तेवढीच यम्मी असते. अरुला जेव्हा पहिला महिना कंप्लीट झाला होता तेव्हा आपण जो छोटासा केक कापला होता तो पण टीचर्सकडून घेतला होता. सुपर्ब टेस्ट होती त्याची, तो मँगो फ्लेवर होता आणि दिसायला पण तो खूप छान दिसत होता. म्हणून मी म्हटलं अरुच्या पहिल्या बड्डेचं पण आपण तिलाच ऑर्डर द्यायची. आणि तिने खूप छान केक बनवला आहे, तुमच्या समोर दिसतोय आणि टेस्टला पण तो अप्रतिम होता. थँक्यू सो मच रिया, एक नंबर केक बनवलास. तिचे इंस्टाग्राम पेज नक्की चेक करा गाईज. आणि तुम्ही अलिबागला कुठलं सेलिब्रेशन करायला येणार असाल ना तर तिच्याकडनं तुम्ही नक्की केक ऑर्डर करूनच बघा. आय एम शुअर यू विल लव अँड यू विल रीऑर्डर केक्स फ्रॉम हर. ह्याच्या वाढदिवसानिमित्त आपण आवर्जून वेळ काढून आलात. आमच्या राहुल परिवार, कुमार आणि समृद्धी यांच्याकडून आपल्याला आपलं अभिनंदन. धन्यवाद. आता वेळ झालेली आपण कापण्यासाठी सुरुवात करत आहोत. जेवण छान झालेलं असा रिव्ह्यू आहे. आता खाऊन बघा, छान झालंय ना? खाऊन बघा, खाऊन बघा. बाय बाय. जाऊया आपण. घेऊन जाऊया. फायनली दिवस संपलाय. थोडासा चिरचिरला तो नाही बोलू. अरे 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 मी आंबा बनवते जरासा, तरी बरा राहिला. त्यांनी बराच सपोर्ट केला. चिरचिरला नाही असं नाही, पण तरी बरा राहिला म्हणायचं. ड्रेसला सगळे आंब्याचे हात चोळले पोरांनी. उद्याच्या उद्या ड्रेस मला ड्राय क्लिनिंग करायला लागणार आहे. सगळे आंब्याचे शेडी लावून ठेवले. आम्ही खास अँकर अपॉइंट केलेला गेम्स वगैरे घेण्यासाठी, जसं तशूच्या वेळेला केलेलं लहान मुलांचे गेम्स, मोठ्यांचे गेम्स घेण्यासाठी. आणि सेम तोच अँकर होता बोलवलेला. पण त्याचे काय कन्फ्युजन झालं, तो दुसऱ्याच फंक्शनला गेला आणि त्याने आमच्या इथलं पण बुकिंग घेतलं आणि त्या दुसऱ्यांकडचं पण बुकिंग घेतलं आणि तो तिकडे गेला. त्याला वाटलं की आजची डेट नाही का, काय झालं काय माहिती, पण एवढा वेळ झाला तो आलाच नाही. आणि ॲक्च्युली फोन केला होता त्याला की आलाय का तुम्ही, तर तो बोलला काय की हो मी हॉलमध्ये बसलोय. तर आम्हाला म्हणजे ज्यांनी फोन केला त्यांना वाटलं की आपल्या इथे जिथे अरेंजमेंट केली तिथे तो बसलाय, आलाय. आणि ॲक्च्युअलमध्ये 2 म्हणजे 8 वाजले तरी तो आलाच नाही. मग शेवटी काय आम्ही असाच केक कापला. आणि मग पप्पांनी, सासरे बुवांनी थोडंसं माईकवर हे केलं, ते तुम्ही ऐकलंतच. असं त्याच्यामुळे थोडासा हिरमोड झाला. बाकी छान झालं फंक्शन. पण जर तो अँकर असला असता तर गेम्स घेतले असते. आम्ही गिफ्ट वगैरे पण आणले ना गेम्सचे. जाऊ दे चल आता झालं ते. मग जरा हॅपनिंग टाईम गेला असतं. जे लोक बसून राहिले लोकांनी त्यांच्या गप्पा मारल्या. नशीब राऊंड टेबल केलं होतं. राऊंड टेबलवर मुलांना म्हणजे त्यांनी सगळ्यांनी गप्पा तरी मारल्या. पण जर अँकर असलं असतं तर अजून मजा आली असते ना जरा. तरी ते भावले आले ते बरं झालं. आय गेस दॅट्स इट फॉर टुडे. पुन्हा भेटू आपण लवकर. टाटा, टेक केअर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.